इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी. प्रकरण क्रमांक 1. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या प्रकरणाचा आपण गेल्या 2 तासिकेमध्ये काही भाग अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये इतिहास लेखनाची उद्दिष्टे, तज्ज्ञ व्यक्तींची गरज, इतिहास संशोधन पद्धती व मांडणीच्या पायऱ्या, इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या शाखा व संस्था, इतिहास लेखनाची परंपरा, त्याचबरोबर जो प्राचीन शिलालेख आहे तो फ्रान्समधील लूव्र संग्रहालयामध्ये आहे. तो 4500 वर्षापूर्वीचा सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख आहे. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. त्यानंतर युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन या घटकांचा आपण अभ्यास केला आहे. त्याचबरोबर युरोपातील महत्त्वाचे विचारवंत आपण अभ्यासत होतो. त्यापैकी 2 विचारवंतांची माहिती आपण घेतलेली आहे. त्यातले पहिले होते रेने देकार्त, की ज्यांचा ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यानंतर दुसरे होते हॉल्टियर, की ज्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटलं जातं. त्यांचा ग्रंथ आहे कॅन्डिड. अशा पद्धतीनं या 2 विचारवंतांचा आपण फ्रान्समधील अभ्यास केला आहे. आता पुढील विचारवंत आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. त्यांचा कालावधी आहे 1770 ते 1831. पहा, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा फोटो दिलेला आहे. तो फोटो त्याने व्यवस्थित पहा. काही वेळेला या फोटोवर आधारित वेगवेगळे प्रश्न असतात. ते प्रश्न आपल्याला लिहावे लागतात. म्हणून फोटोवरूनही आपल्याला व्यक्ती ओळखता आला पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की या जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. एक ग्रंथ आहे एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसरा आहे रिझन इन हिस्ट्री. हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिलेत. त्यांचा देश आहे जर्मनी. हाही युरोप खंडातला देश आहे. त्यांनी काही विचार मांडलेले आहेत की ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. ज्या घटना घडलेल्या आहेत भूतकाळातील त्या कशा असल्या पाहिजेत? तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेल्या असल्या पाहिजेत. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. पहा, इतिहासाचे घटनाक्रम दिलेले असतात ज्या कसे असतात? प्रगतीचे टप्पे. म्हणजे प्रगती त्या प्रत्येक टप्प्यामध्ये पहिल्यापेक्षा दुसऱ्या घटनेमध्ये प्रगती झालेली असते मानवाची, आणि म्हणून हे घटनाक्रम जे आहे ते प्रगतीचे टप्पे दर्शवणारे असतात. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी, हा द्वंद्ववादी सिद्धांत मांडला. म्हणजे त्याने एक विचार मांडलेला, सिद्धांत मांडला. द्वंद्ववादी म्हणजे काय? 2 बाजू. कोणतीही घटना असो त्या घटनेला योग्य अयोग्य, खरं खोटं अशा पद्धतीने 2 बाजू असतात. त्या 2 बाजूंच्या माध्यमातून प्रत्येक घटनेचा विचार केला पाहिजे. 2 विरोधी गटामध्ये ते घटना विभागली गेली पाहिजे. तिची चांगली बाजू आणि त्या घटनेची वाईट बाजू या दोन्हीवर चर्चा केली पाहिजे. आणि चर्चा करून शेवटी दोन्हीतलं जे चांगलं आहे ते चांगलं एकत्र करून त्याची मांडणी केली पाहिजे. हा द्वंद्ववादी सिद्धांत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडलेला आहे. पहा, त्यांचा जो हा सिद्धांत द्वंद्व सिद्धांत हा काही वेळेला आपल्याला चुकी बरोबर जोडी जी आहे ते जोडी ओळखण्यासाठी विचारला जातो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की द्वंद्ववादी सिद्धांत जो आहे तो जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडलेला आहे. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा द्वंद्ववादी सिद्धांत या ठिकाणी दिलेला आहे की त्यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. म्हणजे अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने प्रत्येक घटनेचा काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. आणि दोन्ही बाजूने विचार केल्यानंतर जे दोन्हीतलं चांगलं आहे त्याचे एकत्र करून सिद्धांताची मांडणी केली पाहिजे. पुढील विचारवंत आहेत लिओपॉल्ड हॉर्न रांके. त्यांचा कालावधी आहे 1795
ते 1886 हे जर्मनीतील विचारवंत आहेत. आपल्यासमोर लिओपोल्ड हॉन रांके यांचं चित्र आहे. त्यांचा कालावधी आपण पाहिला आहे की 1795 ते 1886 असा आहे. त्यांनीही 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातला पहिला ग्रंथ आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. आणि हे जर्मन विचारवंत आहेत, म्हणजे जर्मनी देशातील हे विचारवंत आहेत. त्यांनी काही विचार मांडलेले आहेत की इतिहास संशोधनात मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक असते. या शोधामुळेच ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य होते. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्यांचा 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रभाव होता. अशा पद्धतीचे हे लिओपोल्ड हॉन रांके विचारवंत आहेत. समोरील चित्र आहे कार्ल मार्क्स यांचं. हे जर्मनी देशाचे इतिहासकार आहेत. त्यांचं नाव आहे कार्ल मार्क्स. त्यांनी ग्रंथ लिहिला आहे दास कॅपिटल आणि त्यांचा कालावधी आहे इसवी सन 1818 ते 1883. त्यांनी काही विचार मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिला विचार त्यांचा आहे की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. हा विचार त्यांनी मांडला आहे. आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तीचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. उत्पादन साधनांचे वाटप सर्व समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने समाजात वर्गसंघर्ष उभा राहतो. उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. अशा पद्धतीने विचार त्यांनी आपल्या दास कॅपिटल ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. शेवटचे विचारवंत आहेत मायकेल फुको. त्यांचा कालावधी आहे इसवी सन 1926 ते 1984, म्हणजेच अलीकडल्या काळातील हे इतिहासकार आहेत. त्यांचा देश आहे फ्रान्स आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून काही विचार मांडलेले आहेत, ते लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत मांडले. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असते. या पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था इत्यादी विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. अशा पद्धतीनं या युरोपातील काही महत्त्वाच्या विचारवंतांचा आपण अभ्यास पाहिला, त्यांची माहिती घेतलेली आहे. त्यांचे देश, त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे आपल्याला संबंधित जोडी चुकीची आहे की बरोबर आहे हे ओळखण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळं हे 6 विचारवंत जे आहेत त्यांचे ग्रंथ लक्षात ठेवायचे आहेत. रेने देकार्त यांचा डिस्कोर्स ऑन द मेथड, हॉल्टियर यांचा कॅन्डिड, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, दुसरा ग्रंथ आहे रिझन इन हिस्ट्री. त्यानंतर पुढचे विचारवंत आहेत लिओपोल्ड हॉन रांके. त्यांचे 2 ग्रंथ आहेत द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. त्यानंतर पुढचे विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. हे जर्मनी या देशाचे विचारवंत आहेत. त्यांचा ग्रंथ आहे दास कॅपिटल. आणि शेवटचे आहेत मायकेल फुको. त्यांचा ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, देश आहे फ्रान्स. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे विचारवंत युरोपमधील आणि त्यांचे देश दिलेले आहेत, हे लक्षात ठेवायचे. त्यांचे ग्रंथ लक्षात ठेवायचे पाहिजे. ते आपल्याला ॲनल्स प्रणाली विविध रकम असेल जोडी. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स ही नवी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. इतिहासाचा अभ्यास म्हणजे
फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो असा विचार पुढे आला. तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला. अशा पद्धतीनं ॲनल्स प्रणाली ही जी आहे ही फ्रेंच विचारवंतांनी विकसित केलेली आहे. लक्षात ठेवायची ती एक आपल्याला वेगवेगळ्या संकल्पनासाठी किंवा टिपाल्यामध्ये ही ॲनल्स प्रणाली विचारली जाते. त्यावेळी लक्षात ठेवायचं इतिहास लेखनाची ही एक 20व्या शतकातील नवीन उदयास आलेली प्रणाली आहे. शेवटची संकल्पना आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. ही भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन द बोव्वार हिने मांडली. फ्रेंच विदुषी, फ्रेंच म्हणजे फ्रान्समधील या स्त्री आहेत आणि विदुषी म्हणजे विद्वान, मग त्यांचं नाव आहे सिमॉन द बोव्वार. यांनी ही भूमिका मांडलेली आहे स्त्रीवादी इतिहास लेखनाची. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला. नंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार, ट्रेड युनियन्स, संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबीवर संशोधन सुरू झाले. इसवी सन 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. अशा पद्धतीनं इतिहास लेखनाच्या ज्या पाश्चात्य परंपरा आहेत त्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे की अशा पद्धतीनं इतिहास जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने लिहिला जातो आणि इतिहासामध्ये पुराव्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. अशा पद्धतीनं प्रकरण क्रमांक 1 हे संपलेलं आहे. त्यावर जो स्वाध्याय आहे पाठ्यपुस्तकाखाली दिलेला तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. धन्यवाद.